गरुड पुराणात नवरा बायकोबद्दल असं एक भयानक सत्य सांगितलं आहे, जे ऐकल्यावर कदाचित तुम्ही आजपासूनच तुमचं वागणं बदलला. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही घरात पैसा, सुख सगळं असूनही शांतता का नसते? का काही नवरा बायको रोज भांडतात? का काही नाती हळूहळू संपत जातात, जरी प्रेम खरं असलं तरी? गरुड पुराण सांगतं, घर उद्ध्वस्त होण्यामागे नेहमी पैशाची कमतरता नसते, तर कटू शब्द, अपमान आणि अहंकार असतो. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे, ज्या घरात पत्नी रडते किंवा पती मनातून तुटतो, त्या घरात सुख आणि लक्ष्मी हळूहळू निघून जाते. हो, गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की पती पत्नीचं नातं हे फक्त या जन्माचं नसतं, तर ते पूर्वजन्मातील कर्माशी जोडलेलं असतं. म्हणूनच काही लोक लग्नानंतर खूप सुखी होतात, तर काहींच्या आयुष्यात रोज भांडण, ताण आणि दुःख येतं. पण थांबा, आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती खूप लोकांना माहितीच नाही. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आपल्या जोडीदाराचा अपमान करतो, त्याच्या जीवनातून शांतता हळूहळू संपायला लागते. पैसा टिकत नाही, मन अस्वस्थ राहतं आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. आजकाल लोक बाहेरच्या लोकांसमोर हसतात, पण घरात आल्यावर स्वतःच्या माणसावरच राग काढतात. रागात बोललेले शब्द मनावर इतक्या खोल जखमा करतात की त्या आयुष्यभर भरत नाहीत. आणि सर्वात भयानक सत्य म्हणजे, गरुड पुराण सांगतं की नात्यामध्ये केलेली फसवणूक, अपमान आणि दुःख हे कर्म बनून पुढच्या जन्मातही माणसाचा पाठलाग करतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणात नवरा बायकोच्या नात्याबद्दल सांगितलेली ती गुपित सत्य, जी कदाचित तुमचा संसार वाचवू शकते. गरुड पुराणामध्ये पती पत्नीच्या नात्याबद्दल खूप गंभीर गोष्टी सांगितल्या आहेत. फक्त प्रेम नाही, तर विश्वास, कर्म, आदर, वाणी, राग आणि अपमान यांचा परिणाम पुढच्या जन्मापर्यंत कसा जातो हेही सांगितलं आहे. आजची ही कथा आणि माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित नकळत आपणही त्या चुका करत असू. एका गावात एक दाम्पत्य राहत होतं. बाहेरून पाहिलं तर त्यांचा संसार खूप सुखी वाटायचा, पण घराच्या चार भिंती आड सतत भांडणं व्हायची. पतीला राग खूप यायचा, तो पत्नीशी कठोर शब्दात बोलायचा. पत्नीही मनात दुःख ठेवून शांत राहायची, पण आतून तुटत चालली होती. गरुड पुराणात सांगितलं आहे, ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो, त्या घरातून सुख आणि लक्ष्मी हळूहळू निघून जाते. सुरुवातीला त्या माणसाचा व्यवसाय बंद पडला, मित्र दूर गेले, घरात आजारपण वाढलं, पैसा टिकेना आणि त्याला समजतच नव्हतं की हे सगळं काय होत आहे. एक दिवस गावात एक संत आले. त्या माणसाने संतांना विचारलं, मी खूप मेहनत करतो, तरी माझ्या जीवनात दुःखच का येतं? संत शांतपणे म्हणाले, तू दररोज देवाची पूजा करतोस, पण घरातील लक्ष्मीचा अपमान करतोस. हे ऐकून तो हादरला. गरुड पुराणात सांगितलं आहे की पत्नी फक्त संसार करणारी व्यक्ती नसते, ती घराची ऊर्जा असते. जिथे तिचे अश्रू पडतात, तिथे नकारात्मकता वाढते. मित्रांनो, आजकाल अनेक घरात एक गोष्ट सामान्य झाली आहे, रागात बोललेले शब्द. लोक म्हणतात, मी फक्त रागात बोललो. पण गरुड पुराण सांगतं, कठोर वाणी हेही एक पाप आहे, कारण जखम भरते, पण शब्दाची जखम आयुष्यभर राहते. गरुड पुराणानुसार पती पत्नीचं नातं हे फक्त या जन्मापुरतं नसतं, हे नातं पूर्वजन्मातील कर्माशी जोडलेलं असतं. म्हणून काही जोडपी खूप प्रेमळ असतात, तर काही सतत भांडतात. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल, सगळं असूनही घरात शांतता नसते, कारण घरात प्रेमापेक्षा अहंकार जास्त असतो. गरुड पुराणात एक भयानक गोष्ट सांगितली आहे, जो पती पत्नीचा सतत अपमान करतो, तिच्या भावांना दुखवतो, तिच्यावर अन्याय करतो, त्याच्या पुण्याचा नाश होऊ लागतो. आणि हे फक्त पुरुषासाठी नाही, पत्नीनेही पतीचा अपमान करू नये असं सांगितले आहे. कारण संसार हा जिंकण्याचा खेळ नाही, तो समजून घेण्याचा प्रवास आहे. आज अनेक नाती सोशल मीडियामुळे, संशयामुळे आणि अहंकारामुळे तुटत आहेत. पण गरुड पुराण सांगतं, संशय हे नात्याचं सर्वात मोठं विष आहे. जिथे विश्वास संपतो, तिथे प्रेमही हळूहळू मरू लागतं. एका स्त्रीने यमराजांना विचारलं, संसारात सर्वात मोठं दुःख कोणतं? यमराज म्हणाले, ज्या घरात दोन लोक एकत्र राहतात, पण मनाने खूप दूर असतात, तेच सर्वात मोठं दुःख आहे. ही गोष्ट खूप खोल आहे. आज अनेक नवरा बायको एकाच घरात राहतात, पण बोलणंही नाही, आदरही नाही, फक्त जबाबदाऱ्या उरतात. गरुड पुराण सांगतं, घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असणं महत्त्वाचं आहे.
पैसा कमी असला तरी चालेल, पण नात्यात प्रेम कमी नसावं. आणखी एक शॉकिंग गोष्ट म्हणजे गरुड पुराणानुसार घरात रोज होणारे भांडण हे नकारात्मक ऊर्जाला आमंत्रण देतात. जिथे रोज राग, अपमान आणि कटू शब्द असतात तिथे मानसिक ताण, आजार आणि दुःख वाढू लागतं. म्हणूनच पूर्वीचे लोक म्हणायचे, झोपण्यापूर्वी राग मिटवा, कारण रात्रीचा राग मनात विषासारखा साचत असतो. गरुड पुराणात सांगितलं आहे, पत्नी रडत झोपली तर त्या घरात शांतता राहत नाही. ही गोष्ट अंधश्रद्धा नाही तर भावनांचं सत्य आहे. कारण दुःखी मनातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता एक महत्त्वाची गोष्ट गरुड पुराण सांगतं, जो पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहत नाही, फसवणूक करतो, त्याला पुढच्या जन्मातही नात्यामध्ये दुःख सहन करावं लागतं. म्हणजे कर्म फक्त पैशावर नाही तर नात्यावरही लागू होतं. आज लोक बाहेरच्या लोकांना इम्प्रेस करण्यात जास्त व्यस्त आहेत, पण स्वतःच्या जोडीदाराला 2 प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नाही. लक्षात ठेवा, बाहेरचं प्रेम काही दिवसाचं असतं, पण संसार टिकवणारा आधार म्हणजे विश्वास. गरुड पुराणात असंही सांगितलं आहे की ज्या घरात नवरा बायको एकमेकांचा आदर करतात तिथे देवतांचा वास असतो, आणि जिथे अपमान, शिवीगाळ आणि हिंसा असते तिथे दुःख कायम राहतं. म्हणूनच आपल्या शब्दाकडे लक्ष द्या. राग आला तरी शांत राहायला शिका, कारण एक चुकीचा शब्द संपूर्ण नातं तोडू शकतो. आजही पिढी प्रेम पटकन करते, पण नातं टिकवण्यासाठी लागणारा संयम विसरली आहे. गरुड पुराण शिकवतं, संसारात सर्वात मोठी शक्ती म्हणजे समजून घेणं. जिथे समजूत असते तिथे भांडण झालं तरीही नातं तुटत नाही. आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाचं सत्य, माणूस मेल्यानंतर त्याच्याबरोबर पैसा जात नाही, संपत्ती जात नाही, फक्त कर्म जातात. आणि जर तुम्ही आयुष्यभर आपल्या जोडीदाराला दुःख दिलं असेल तर त्या वेदनांचं ओझं कर्म बनून तुमच्याबरोबर जातं. म्हणून वेळ असतानाच नात्याची किंमत ओळखा, अहंकार सोडा, प्रेमाने बोला, कारण एक दिवस असा येतो जेव्हा माणूस सगळं मिळवतं पण जवळची माणसं हरवून बसतो. तर मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला फक्त मृत्यूनंतरचं रहस्य सांगत नाही तर जिवंतपणी नाती कशी जपायचे हेही शिकवतं. आजच्या काळात लोकांकडे पैसा आहे, मोठं घर आहे, मोबाईल, गाडी, सगळ्या सुखसोयी आहेत, पण तरीही अनेक घरात शांतता नाही, कारण नात्यामध्ये प्रेम कमी आणि अहंकार जास्त झाला आहे. लक्षात ठेवा, नवरा बायकोचं नातं हे फक्त 2 लोकांचं नातं नसतं, ते 2 मनाचं, 2 विश्वासाचं आणि 2 आयुष्याचं बंधन असतं. गरुड पुराण सांगतं, जिथे एकमेकांचा आदर असतो तिथे देवाचा वास असतो, आणि जिथे रोज अपमान, राग आणि कटू शब्द असतात तिथे दुःख कायमचं राहतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, राग आला तरी आपल्या माणसांना दुखावणार नाही. अहंकारापेक्षा नात्यांना महत्त्व देऊ नका, कारण वेळ निघून गेल्यावर माणूस सॉरी म्हणायला तयार असतो, पण समोरची व्यक्ती कायमची दूर गेलेली असते. जी व्यक्ती तुमच्यासोबत प्रत्येक परिस्थितीत उभी राहते तिची किंमत वेळ असतानाच ओळखा. 2 प्रेमाचे शब्द, थोडासा आदर आणि थोडी समजूत यांनी संसार स्वर्ग बनतो. आणि शेवटी गरुड पुराणातील एक खूप मोठं सत्य, माणूस मेल्यानंतर त्याच्याबरोबर पैसा जात नाही, संपत्ती जात नाही, फक्त त्याने दिलेले प्रेम आणि केलेली कर्म त्याच्यासोबत जातात. म्हणून आपल्या माणसांना जपा, कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि नाती तुटायला फक्त एक चुकीचा शब्द पुरेसा असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्री दत्त, श्री दत्त गुरु महाराज की जय, श्री दत्त गुरु महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो.